नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण श्रावण महिन्यात घरोघरी बनवला जाणारा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा अगदी मऊसूत कसा बनवायचा तो आज आपण बनवूया। आज आपण सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा बनवणार आहोत। त्याच्यासाठी पहा, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर हा मी बारीक रवा घेतलेला आहे। याच्या जागी जाड रवा घेतला तरीही चालतो। तर 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर 1 वाटी साखर घ्यायची। हे प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं। आणि इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि बेदाणे। आणि इथे वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे। आणि 1 छोटी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आणि तुम्हाला जर केळी वापरायची असेल तर केळी वापरली तरीही चालते। मी केळी वापरणार नाही। तर आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया। तर कढई तापलेली आहे, तर त्याच्यात आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आणि हे ह्या तुपात भाजून घ्यायचे। तर ड्रायफ्रुट्स आपले भाजून झालेले आहेत, तर आता आपण हे काढून घेऊया। आणि आता आपण हे वाटीतलं सगळं तूप घालूया। त्यात आपल्याला घालायचा रवा आणि मध्यम आचेवर चांगला असा मस्त भाजून घ्यायचा। आणि हा रवा तुम्ही 1 किलोच्या मापात करा किंवा 2 किलोच्या मापात करा। जेवढ्यास तेवढी साखर घ्यायची आणि तूप घ्यायचं, थोडंसं कमी असं तूप घ्यायचं। म्हणजे 1 किलो रव्याला पाऊण किलो तूप वापरायचं। प्रसादाच्या शिऱ्याला कसं सामूहिक ह्याच्यात जर केलं तर डालडाही वापरतात, तर डालडा वापरला तरीही चालतो। तर आता आपण हे मंद गॅसवर असं मस्त भाजून घेऊया। तर हे 2 ते 3 मिनिट असा मंद गॅसवर मी रवा भाजून घेतलेला आहे। मस्त रंग चेंज व्हायला लागलेला आहे। तर आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं। ज्या वाटीनं आपण रवा घेतला, 1 वाटी रव्याला मी 2.5 वाटी पाणी घालणार आहे। 1 वाटी रव्यासाठी आपण 2.5 वाटी पाणी वापरायचं। अगदी मऊ लुसलुशीत शिरा तयार होतो। आणि आता मोठा गॅस करायचा थोडा वेळ। मोठा गॅस केल्यानंतर असा शिरा रवा मिक्स होईपर्यंत असा मस्तपैकी घट्ट होतो। जास्त घट्ट पण नाही होत। हे पहा, अगदी असा मऊ झालेला आहे। तर आता आपल्याला असं असतो 1 ते 2 मिनिट आता मंद गॅसवर झाकून ठेवायचा। तर 1 ते 2 मिनिट झालेली आहे आणि रवा पाहूया। हे पहा, अगदी मस्त असा फुललेला आहे आणि अजिबात चिकट होत नाही। कमी जरी तूप वापरलं तरी अशा पद्धतीने केल्यानंतर कसलाच तो चिकट होत नाही। तर याच्यात आता आपण वेलची जायफळची पूड घालूया आणि साखरही घालायची आता। आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायची। आता मस्तपैकी मिक्स करूया। तर हे पहा, 1 ते 2 मिनिट असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट असं मंद गॅसवर झाकून ठेवायचं आणि एकदा दोनदा मध्ये खालीवर करून घ्यायचा। तर मधल्या 3 मिनिटातच आपण दोनदा असा कमी जास्त खालीवर करायचा, म्हणजे अगदी मऊ असा रवा आपला तयार होतो। हे पहा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि मी दोनदा असा रवा हलवून घेतलेला। तर हे पहा, अगदी मस्त असा रवा आपला फुललेला आहे आणि मस्त झालेला आहे पहा। आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। तर आता आपला सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे। हे पहा, आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।